नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय TAIT 2022। आज आपल्याला इंग्लिशचं हे लेक्चर घ्यायचं आहे। इंग्लिश ग्रामर जे आहे त्याच्या अंतर्गत किंवा त्याच्या पुढचा जो हे असतो भाग तो म्हणजे व्होकॅब्युलरीवरचं आजचं सेशन आपलं असणार आहे। ऑपोजिट वर्ड्सवरील जे आपण या ठिकाणी बघतोय बी पब्लिकेशनच्या पुस्तकांमधून। बी पब्लिकेशनची दोन पुस्तकं आहेत, एक म्हणजे शिक्षक भरती मार्गदर्शक आपण ज्याला म्हणतोय ते, आणि दुसरं घटकनिहाय विश्लेषण म्हणजे थोडक्यात प्रश्नपत्रिका जी आहे 2017च्या सगळ्या। दोनही पुस्तकं तुम्ही कोणत्याही पुस्तक दुकानात जाऊन घेऊ शकतात। निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे TAIT 2022 साठी। आजचं हे सेशन आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे कारण की इंग्रजीवर जे सातत्याने प्रश्न येत आहेत, जिथे आमचे मार्क्स कटतात, इंग्रजी भाषिक क्षमता असं त्याला म्हटलं गेलं आहे सिलेबसमध्ये, ते आम्हाला या ठिकाणी कव्हर करायचे आहे। आणि आज आपल्याला ऑपोजिट वर्ड्स बघायचे, 30 प्रश्न बघायचे आहेत याच्या आधी आलेले, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय विचारलं जातं TAIT ला। बघा तुम्हाला दिला आहे शब्द अल्टरेशन आणि मग याचा विरुद्धार्थी शब्द प्युरिफिकेशन, कॉन्टॅमिनेशन, पोल्युशन की ब्रायबरी। बघा अल्टर म्हणतो आपण, अल्टरेशन। ओके, याच्यामध्ये तुम्हाला याचा विरुद्धार्थी शब्द दिलाय प्युरिफिकेशन, त्याला आम्ही फिल्टर करतो बघा, बरोबर। ते प्युरिफिकेशन, मग प्युरिफिकेशनचा अर्थ आम्हाला माहीत असतं की काहीतरी शुद्ध करणे, त्याच्यामध्ये काही भेसळ नाहीये, याचा अर्थ होतो भेसळ, आणि याचा अर्थ होतो शुद्ध। ओके, शुद्ध करण्याची प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी, आणि ती भेसळ करण्याची प्रक्रिया। एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवायचे, लिहून घ्या, शब्द लिहून घ्या। ज्यांना TIT पेपर द्यायचे तुमच्या लक्षात येईल की नेमकं मला कशा शब्दांची तयारी करायची आहे ते। पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी आहे, डायरेक्शन्स अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिव्हन बिलो, फाइंड द वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग। ओके, ऑपोजिट, शिवा वॉज डीपली वाउंडेड बाय द ट्रीचरी, बघा याच्या खाली अंडरलाइन आहे, ऑफ हिज क्लोज रिलेटिव्स अँड ओल्ड फ्रेंड्स। ट्रीचरी हा शब्द तुम्हाला दिलेला होता या ठिकाणी, आणि तुम्हाला याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा होता, लॉयल्टी, बिट्रायल, डिसलॉयल्टी, ड्युप्लिसिटी। बघा आता इथे जर बघितलं ना तुम्ही, ट्रीचरी हा शब्द जर बघितला ना, शिवा वॉज डीपली वाउंडेड बाय द ट्रीचरी ऑफ हिज क्लोज रिलेटिव्स अँड ओल्ड फ्रेंड्स। त्याला काय झालंय, आपल्या एकदम जवळचे मित्र असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील यांच्याकडून त्याला विश्वासघाताचा सामना करावा लागलाय, धोकाधडी। मग याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे, लॉयल्टी म्हणजे प्रामाणिकपणा, सगळं काही व्यवस्थित त्या ठिकाणी जे असणार आहे ते आपण म्हणत असतो, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे। पुढे पुन्हा एक शब्द दिलाय, अमलगमेट असं आपण त्याला म्हणतो आहे। आणि मग याचा विरुद्धार्थी शब्द आम्हाला शोधायचा आहे, आयसोलेट, कलेक्ट, गॅदर, असेंबल। बघा आता इथे हा शब्द थोडासा कोरोनाच्या कालावधीत आम्ही हा शब्द तर याच्यातला म्हणजे बघितलेला असतो की आयसोलेट म्हणजे काय, स्वतंत्र ठेवणे, विलग करणे, आणि अमलगमेट म्हणजे काय येणार आहे, एकत्रित करणे असं आम्ही त्याला म्हणू शकतो। ओके, एकत्रित करणे। पुढचा शब्द या ठिकाणी आहे, डेव्हिएट नावाचा शब्द दिलाय, त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे, डेव्हिएट। बघा डेव्हिएट, कॉन्सन्ट्रेट, डायव्हर्ज, डायग्रेस, स्ट्रे। डेव्हिएट म्हणजे काय हो, मन इकडे तिकडे, आता होतं इथे नंतर गेलं तिथे, विचलित होणे, एकाग्रता नसणे, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तो कॉन्सन्ट्रेशन। डेव्हिएटचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, कॉन्सन्ट्रेशन। पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो आहोत। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी इथे दिलेला आहे, बघा तुम्हाला एक वाक्य दिलेलं होतं, ऑपोजिटच आहे। आता वरचं मी याच्यात काही तिथे वेळ घेत नाही तुमचा। अटेम्प्ट्स टू गेट सप्लाईज टू द रिजन आर फ्युटाईल बिकॉज ट्रूप्स विल नॉट अलाउ द एड कॉन्व्हॉय टू एंटर द सिटी। फ्युटाईलचा अर्थ काय होतो आहे, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला इथे दिले खाली, फ्रुटलेस, फ्रुटफुल, फ्रुटलेस, युजलेस आणि वेल। बघा फ्युटाईल म्हणजे मग काय माहिती का, अटेम्प्ट्स या ठिकाणी काय झाले, ते निष्फळ झालेले, कोणतंही फळ त्याच्यातून भेटलेलं नाहीये, निष्फळ। आणि मग निष्फळचे विरुद्धार्थी शब्द फ्रुटलेस तर आम्ही म्हणणार नाही,
फ्रुटफुलच म्हणणार आहोत. काहीतरी मिळणे, काहीतरी प्राप्ती होणे, त्याला आम्ही फ्युटाईल असं म्हणतो आहोत. मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग. अराईड हा शब्द दिलाय. अराईड, अराईड म्हणजे काय माहिती? शब्दसंग्रह पाहिजे, वोकॅब पाहिजे. मी तुम्हाला आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे ना, याच्यावर TIITचा कोर्स डेव्हलप केला आहे. आता कमी दिवसासाठी आपण त्याची फीसही अत्यंत कमी ठेवलेली आहे. याच्यात जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला इंग्लिशचे आहे ना 100+ व्हिडिओ दिले. किती? 100+. फक्त इंग्लिश. मराठीचे, मग मराठीचे तर भरपूर आहे, GK आहे, इतर सगळंच आहे. पण हे जर तुम्ही बघितले ना, तुमचे मार्क पक्के समजून चला इंग्रजीचे. पण ते बघणं गरजेचं आहे, त्याचा स्टडी करणं, त्याच्यामध्ये टेस्ट आहे त्या सोडवणं. अराईड म्हणजे काय हो? त्याला आम्ही कोरडे म्हणतो, कोरडे. मग त्याच्या विरुद्धार्थी काय येईल? समानार्थी तर ड्राय आहे, पार्च, कोर्ड आणि वेट. सरळ विरुद्धार्थी वेट आहे. प्रश्नांची लेवल फार अवघड नाही आहे, पण आम्हाला अभ्यास तर करावा लागणार आहे. पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे बघा. एनमिटी. एनमिटी, एनिमी माहीत असतं आम्हाला, बरोबर. मग एनमिटी, एनमिटीचा विरुद्धार्थी. एनमिटी म्हणजे आम्ही याला शत्रुत्व म्हणतो, शत्रुत्व म्हणतो आम्ही याला. मग अफेक्शन, होस्टिलिटी, अँटोगॉनिझम, रायव्हलरी. बघा आता रायव्हलरीमध्ये सुद्धा एकमेकांच्या विरोधातच आहे. इथे एनमिटीचा विरुद्धार्थी शब्द आहे अफेक्शन. अफेक्शन हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आपण पुढे जातोय. एक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. दिस कोट हॅज अ स्पेशल सरफेस दॅट रिपेल्स मॉइश्चर. बघा या कोटवर आहे ना एक स्पेशल असा सरफेस आहे की जो मॉइश्चर ज्याला आपण म्हणतो ना, काहीतरी घाण वगैरे आहे, त्याला प्रतिबंध करत आहे, त्याला अडवतंय, त्याला दूर सारण्याचं काम करत आहे. अडविणे, ओके, अडविणे म्हणूया आपण, किंवा प्रतिबंध करणे म्हणूया. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय? अट्रॅक्ट, रिमूव्ह, रिजेक्ट, डिसमिसेस. सरळ एखाद्यापासून दूर जाणे रिपेल्स आहे, आणि त्याच्या जवळ येणे अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्ट आपण काय म्हणणार आहोत या ठिकाणी? त्याचा विरुद्धार्थी शब्द घेणार आहोत. पुढचा शब्द लिहून घ्या मित्रांनो, शब्द लिहून घ्या, ज्यांना परीक्षा द्यायची त्यांनी. ओके, कॉन्व्हेक्टेड हा शब्द तुम्हाला दिलेला आहे. ओके, आणि याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. जबरदस्त आणि महत्त्वाचे असे हे सगळे प्रश्न आपण बघतोय. कॉन्व्हिक्टेड म्हणजे माहिती आहे का? त्याला आम्ही दोषी ठरविणे असं म्हणतो. काय म्हणतो? दोषी ठरवणे. एखादा गुन्हेगार असतो, त्याला दोषी ठरविले जाणे जे आहे ना, त्याला आम्ही कॉन्व्हिक्टेड म्हणतो आहोत, दोषी ठरविणे. मग अक्वाइटेड, अलेज्ड, चार्ज, आणि पुढे आणखी चौथा ऑप्शन येईल. चौथा ऑप्शन त्यांनी दिला आहे ब्लेम म्हणलं गेलंय. ब्लेम याचा आता ब्लेम तर त्याचाच समानार्थी शब्दामध्येच जातो, मात्र ते ॲक्विटेड म्हणजे निर्दोष मुक्तता करणे असं आम्ही त्याला म्हणत असतो. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे विरुद्धार्थी शब्द कॉन्व्हिक्टेडचा. पुढे आपण जातो आहोत पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो या ठिकाणी आपण हे बी पब्लिकेशनमधून बघतोय. तुम्हाला बी पब्लिकेशनने एकदम जबरदस्त विश्लेषण करून एकतर शिकवलेलं आहे. काही मित्र काय म्हणतात की सर याच्यामध्ये विश्लेषणाचं काय, त्यासाठी स्वतंत्र पुस्तक त्यांनी काढले, आणि एक प्रश्नपत्रिकांचं, कारण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नच इतके मोठे, त्याचं विश्लेषण केलं असतं तर तो असा मोठा ग्रंथ झाला असता. त्याच्यामुळे 2 पुस्तक काढण्याची गरज होती, ती काढलेली आहे. आणि STI RCP ॲप्लिकेशनवर सुद्धा आपण TIITचा स्वतंत्र कोर्स दिला आहे. त्याच्या डिटेल्स, तुम्हाला इतर अपडेट्स आपले MPSC स्पर्धा विश्व या टेलिग्राम चॅनलला सुद्धा भेटेल. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे? डेव्हिएट हा शब्द तुम्हाला दिला आहे. द प्लेन हॅड टू डेव्हिएट फ्रॉम इट्स नॉर्मल फ्लाईट पाथ. डेव्हिएट, आता मागे घटना घडली होती एक, बरोबर आहे. आपण आपले जे CDS आम्ही ज्यांना म्हणतो, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, त्यांच्या बाबतीत असंच त्यांचं जे हेलिकॉप्टर आहे ते डेव्हिएट झालं होतं, ते विचलित झालं होतं, किंवा ते मार्ग त्या ठिकाणी कुठेतरी भरकटलं, काहीतरी झालं, त्याच्यामुळे दुर्घटना घडून आली आहे. ती जी नॉर्मल फ्लाईट लेव्हल आहे ना, ते पाहते ना, त्याच्यापासून बाजूला गेलं, त्याला आम्ही काय म्हणतो? विचलित होणे म्हणतो. आणि मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय? लो कॉन्सन्ट्रेट, डायव्हर्ज, डायग्रेस, स्ट्राईक. सरळ कॉन्सन्ट्रेट. ओके, महत्वाचं आहे. आपण पुढे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे. वी वेर ओव्हरकम बाय फॅटिग्यू आफ्टर द लॉंग जर्नी. फॅटिग्यू बघा, याच्यातून तुमच्या लक्षात येते काय असणार आहे? विरुद्धार्थी शब्द एनर्जी, टायर्डनेस,
वेअरीनेस, एक्झॉस्शन असं आपण त्याला म्हणू शकतो. बघा फॅटिग्यू म्हणजे काय माहिती का, पूर्ण त्या ठिकाणी थकवा येणे असं मी म्हणतो याला. काय थकवा येणे. मग थकव्याच्या विरुद्धार्थी काय असतं, आमच्यामध्ये ऊर्जा असू शकते, एनर्जी असू शकते, बरोबर. एनर्जी हे त्याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे अबुंडन्स. हा शब्द इकडे MPSCने सुद्धा विचारलेला आहे. अबुंडन्स म्हणजे काय. अबुंडन्स स्कार्सिटी, सरप्लस, यूज आणि इमेन्स. बघा अबुंडन्स म्हणजे काय, ज्याला आम्ही मुबलक म्हणतो. खूप सारं प्रमाणामध्ये जे उपलब्ध आहे ना मुबलक, त्याला आम्ही अबुंडन्स म्हणतो आहे. मग त्याची जर कमतरता असेल तर त्याला आम्ही काय म्हणणार आहोत, हे म्हणजे विपुलता. विपुल आहे, पाहिजे तितकं घ्या. ओके. पण इथे काय, इथे त्याचा तोटवाडा आहे, तिथे त्याचा अभाव आहे, लक्षात घ्यायचं आहे. पुढे जातोय मी. एमिनंट. एमिनंट हा शब्द आहे. एमिनंट ज्याला आम्ही प्रसिद्ध पावलेला असं म्हणतो, यशाच्या शिखरावर असलेला, ज्याला सर्वजण ओळखतायत. ओके. मग त्याचे विरुद्धार्थी शब्द अनोन, फेमस, सेलिब्रेटेड, रिनाऊन. बघा हे फेमस, सेलिब्रेटेड, रिनाऊन हे सगळे त्याचे समानार्थी शब्द आहे. पण अनोन ज्याला कोणाला माहीत नाहीये, निनावी आहे, त्याच्याबद्दल काही आयडियाज नाहीये ते. बघा एमिनंट, अनोन दोन शब्द तुमच्या समोर इथे येत आहेत. पुढे आपण जातोय. पुढचे बघा शब्द या ठिकाणी आहेत. तुम्हाला या ठिकाणी दिलेलं होतं एक वाक्य. वाक्य काय बघू. सम ओल्डर पीपल लॅमेंट द लॉस ऑफ क्लोज लोकल कम्युनिटीज. लॅमेंट हा शब्द दिलाय. काय दिलाय, रिजॉईस, मॉर्न, ग्रीव, क्राय असे शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला त्याचा अर्थ इथे ओळखायचा आहे. बघा लॅमेंट म्हटलेला आहे. लॅमेंट म्हणजे काय माहिती आहे का, एखाद्याबद्दल दुःख व्यक्त करणे, शोक व्यक्त करणे. त्याला म्हणजे इंग्लिशमधले शब्द वीप हा शब्द आहे. लॅमेंटसाठी समानार्थी शब्द सांगतो तुम्हाला मी. वीप आहे. मॉर्निंग हा आपला मॉर्निंग सकाळचा नाही, इथे यू आहे, तो मॉर्निंग हा शब्द आहे. ओके. कंडोलन्स हा शब्द त्याच्यासाठी आहे. दुःखासाठी आम्ही तो वापरतो आहे. मात्र त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, रिजॉईस हा शब्द त्याच्या विरुद्धार्थी. बघा हे क्राय, रडणे, गिडणे हे सगळे शब्द लॅमेंटसाठी समानार्थी आहेत. पुढे मी जातोय. ॲम्प्लिफाय हा शब्द तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ॲम्प्लिफाय चा विरुद्धार्थी शब्द काय इथे दिले, डिक्रीज, इनक्रीज, मॅग्निफाय, एस्केलेट. ॲम्प्लिफाय हा शब्द तुम्हाला दिलेला आहे. ॲम्प्लिफाय म्हणजे माहिती का, काहीतरी एक्सपान्शन करणे, असं एक्सपांड करणे, वाढवणे. ओके. आणि मग त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो कमी करणे. आता याचा हा तर समानार्थी शब्द आला. इनक्रीज हा समानार्थी शब्द आला. मात्र कमी करणे, डिक्रीज असं आम्ही त्याला म्हणतो आहे ॲम्प्लिफायला. पुढच्या प्रश्नाकडे आम्ही जातोय. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. बघा प्रश्न काय आहे इथे तुम्हाला दिलेला आहे. ही रिलिक्टंटली ॲग्री टू डू हिज ड्युटी. रिलिक्टंटली ॲग्री टू डू हिज ड्युटी. आता रिलिक्टंटली म्हणजे काय ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. ते म्हटलं विलिंगली, अनविलिंगली, फोर्सिबली, इनव्हॅल्युंटरीली. बघा आता इथे विलिंग म्हटलं ना, विलिंग म्हटल्यावर आम्हाला इच्छा दर्शक काहीतरी दिसतं. विल म्हणजे इच्छा. ओके. विलिंगली तीव्र इच्छेने असं आम्ही त्याला म्हणू शकतो. ओके. तीव्र इच्छेने. आणि मग रिलिक्टंटली म्हणजे काय हे आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण जिथे इच्छेचा अभाव आहे, जिथे मनापासून नाही करायचं आहे ते. ओके. ही रिलिक्टंटली ॲग्री टू डू हिज ड्युटी. तो म्हणजे अनिच्छेने त्या ठिकाणी सहमत झालाय, मजबुरी म्हणून झालाय, पण त्याच्या मनामध्ये खरोखर आहे का ती इच्छा नाही आहे, मग त्याला आम्ही विलिंगली म्हणतोय. रिलिक्टंटलीचा विरुद्धार्थी शब्द काय येतो, विलिंगली येतो आहे. पुढचा प्रश्न ॲम्बिग्युअस असं आम्ही त्याला म्हणतोय. ॲम्बिग्युअस म्हणजे काय माहिती का, ज्याला आम्ही संदिग्ध असा शब्द वापरू शकतो मराठीमध्ये. काय संदिग्धता. ॲम्बिग्युअस म्हणजे काय, संदिग्ध. काही प्रश्न असतात त्यांचे उत्तर संदिग्ध दिले बाबा आयोगाने, संदिग्ध आहे. मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार, क्लिअर, इनडिफिनाईट, अनक्लिअर, अनसर्टन. आता हे तर येणार नाही, हे तर त्याचे समानार्थी शब्द झाले. क्लिअर हा येणार आहे. क्लिअर म्हणजे सरळ जे आहे दिसतंय ते म्हणूया आपण. ड्विंडल हा शब्द तुम्हाला दिलेला होता. ड्विंडल याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा. इनक्रीज, डिमिनिश, डिक्रीज, रिड्यूस. बघा आता याच्यात जर तुम्ही बघितलं थोडंसं ऑप्शनकडे बघितलं ना, डिक्रीज म्हणजे काहीतरी असं कमीपणा जो आहे त्याच्या संदर्भात आहे. रिड्यूस म्हणजे कमी करणे आहे. इथे तुम्हाला काय आहे, ड्विंडल म्हणजे कमी करणे.
मग ते वाढवण्यासाठी आम्ही काय वापरणार आहोत, इन्क्रीज वापरणार आहोत. ड्विंडलचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे, इन्क्रीज हा येणार आहे, लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय बघा. द गव्हर्नमेंट हॅज अफर्म इट्स कमिटमेंट टू इक्वल राईट्स. अफर्म म्हणजे मान्य केलंय बाबा, काय मान्यता देणे म्हणतो आम्ही त्याला, बरोबर. गव्हर्नमेंटने आपल्या त्या इक्वल राईट्स समानतेच्या हक्काबद्दल एक कमिटमेंट बांधिलकी दाखवलेली आहे, मान्यता दिली आहे. मग त्याला डिनाईड, असर्टन, प्रॉमिस, अश्युअर. बघा हे अफर्मड हे असर्टन, त्याच्या असर्टेड असेल, प्रॉमिस असेल, ॲश्युअर्ड असेल, हे समानार्थी शब्दामध्ये जात आहेत. मात्र डिनाईड म्हणजे काय, डिनाय नकार देणे आपण म्हणतो आहोत, लक्षात घ्या. अफर्मच्या विरुद्धार्थी शब्द आहे डिनाईड. ओके, पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर बघा. वाक्य दिले, द गोलकीपर वाज सेंट ऑफ फॉर युजिंग अब्युझिव्ह लँग्वेज. अब्युझिव्ह लँग्वेज. आता इथे तुमच्या लक्षात येईल लगेच की भाषा जी आहे त्याने ती चुकीची वापरलेली आहे. म्हटलेलं आहे, अब्युझिव्ह लँग्वेज असं म्हटलेलं आहे. मग त्याला काय कॉम्प्लिमेंटरी म्हणणार आम्ही, इन्सल्टिंग म्हणणार, वल्गर म्हणणार किंवा ऑफेन्सिव्ह म्हणणार. बघा विरुद्धार्थी शब्द आम्हाला ओळखायचे. वल्गर त्याचं समानार्थी शब्दामध्ये जाईल, ऑफेन्सिव्ह सुद्धा समानार्थी शब्दामध्ये, इन्सल्टिंग सुद्धा समानार्थीमध्ये जाईल, कारण ते अपमानास्पद असणार आहे. मात्र कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय हो, चांगलं काहीतरी म्हणतोय आम्ही ज्याला, प्रशंसास्पद. विरुद्धार्थी शब्द अभिजीवचा कॉम्प्लिमेंटरी हा असणार आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. चूज द वर्ड विच इज ऑपोजिट. ऑपोजिट. ऑटोनॉमस हा शब्द आहे. ऑटोनॉमस. डिपेंडंट त्याचा विरुद्धार्थी शब्द डिपेंडंट, सेल्फ गव्हर्निंग, इंडिपेंडंट, सोव्हेरियन असं आपण त्याला म्हणतो आहे. बघा आता ऑटोनॉमस म्हणजे काय, की जो स्वावलंबी आहे. काय आहे, स्वावलंबी, जो कुणावर अवलंबून नाहीये, स्वतः सगळं काही करू शकतो. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल हो, जो की दुसऱ्यावर अवलंबून आहे. डिपेंडंट आपण त्याला म्हणतो आहे. ऑटोनॉमस. ओके, शब्दांचे अर्थ माहीत असणं गरजेचे आहेत, मग सगळं सोपं जाणार आहे. बघा तुम्हाला वाक्य दिलं होतं, द न्यू रॅम्प विल फॅसिलिटेट द एंट्री ऑफ व्हीलचेअर. द न्यू फॅसिलिटेट हा शब्द आम्ही सातत्याने ऐकलेला असतो. आणि मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे, हिंडर, इम्प्रूव्ह, एनकरेज, इन्क्रीज. बघा फॅसिलिटेट या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचे प्रश्न आहेत, उत्तरं देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून झाला पाहिजे. फॅसिलिटी म्हणतो ना आम्ही, सुविधा देणे एखादी, बरोबर. सुविधा म्हणजे काय, एखाद्याला काहीतरी त्या ठिकाणी सोपं करणे काही गोष्टी. मग त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे अवघड, कठीण, वेदनादायी असेल तर त्याला आम्ही हँडर असं म्हणतो आहे. ओके, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी हिंडर अशा स्वरूपाचा उच्चार तुम्ही करू शकता. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दिलंय वाक्य, द गव्हर्नमेंट इज बिंग वाईडली क्रिटिसाइज. बघा हा तर एकदम जनरल शब्द आहे. क्रिटिसाइज इन द मीडिया फॉर फेलिंग टू लिमिट एअर पोल्युशन. जे वायू प्रदूषणाचे मर्यादा ओलांडल्यामुळे त्या ठिकाणी सरकारला काय होतं आहे, क्रिटिसाइज केले जाते, सरकारवर टीका केली जाते आहे, सरकारवर त्या ठिकाणी आरोप होत आहेत. मग त्याची विरुद्धार्थी काय येईल, प्रेज होईल, कंडेम होईल, ब्लेम होईल की अटॅक होईल. सरळ आहे. त्याच्या विरुद्धार्थी येईल स्तुती. एकतर सरकारची स्तुती होणारी किंवा मग निंदा होणारी. इथे झालं निंदा. ओके, पुढचा प्रश्न फिजिबल असं म्हटलेलं आहे. फिजिबल, FEASIBLE. फिजिबलचा ऑपोजिट मिनिंग तुम्हाला विचारलेला आहे. फिजिबल म्हणजे काय, फिजिबल हा शब्द आहे. फिजिबल. आता आम्हाला फिजिकल माहीत असतो, मग आम्हाला फिजिबल सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. फिजिबल बघा आम्ही त्याला व्यवहार्य असं म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो, व्यवहार्य. एखादी गोष्ट बाबा शक्य आहे, व्यवहार्य आहे, वाटते ती योग्य. मग त्याला इम्प्रॅक्टिकेबल, प्रॅक्टिकेबल, अचिवेबल, अटेनेबल. आता हे तुम्ही समानार्थीमध्ये जाता येतील. मात्र इम्प्रॅक्टिकेबल म्हणजे ते प्रॅक्टिकल नाही वाटत येते, ते याच्यात येणार. फिजिबलच्या विरुद्धार्थी शब्द तो इम्प्रॅक्टिकेबल हा येणार आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. बघा, द फिल्म कंटेन्स व्हायोलेन्स अँड अब्युझिव्ह लँग्वेज अँड इज अनसुटेबल फॉर चिल्ड्रन असं म्हटलेलं आहे. बघा 25 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर होता. इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सरळ दिलेला आहे की
बघा एक हे वन वर्ड टाईप हा शब्द दिलेला आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन. आपण जे म्हणतो ना की बाबा त्याच्यासाठी एक शब्द वापरा. आता इथे जर बघितलं ती जी भाषा होती ती त्या ठिकाणी कुठेतरी हे करणारी होती, म्हणजे ज्याला आम्ही वाईट भाषेचा वापर केला होता, अनसुटेबल असं म्हणतो आहोत. मग त्याच्यासाठी आम्ही कोणता शब्द वापरतो आहोत, त्याच्यासाठी आम्ही कॉम्प्लिमेंटरी हा शब्द वापरला पाहिजे. कोणता? कॉम्प्लिमेंटरी हा शब्द त्याच्यासाठी येतो, कॉम्प्लिमेंटरी. ओके. मग इथे आम्हाला तो नाही वापरत, इथे आम्हाला त्याचा विरुद्धार्थी शब्द वापरावा लागणार आहे आणि तो येतोय तो लॉडेटरी. लॉडेटरी हा शब्द येतो आहे, ज्याला आम्ही त्याच्या विरुद्धार्थी आहे, नेमकं कौतुकास्पद असं म्हणतो आहोत. ओके, कौतुकास्पद म्हणतो आहोत, त्याचा विरुद्धार्थी शब्द इथे लॉडेटरी येतो आहे. थोडासा वेगळ्या पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला होता. पुढे आम्ही जातो आहोत. पुढचा प्रश्न, द डिसीज दॅट वन्स क्लेम मिलियन्स ऑफ लिव्ज हॅज नाऊ बीन इरॅडिकेटेड. बघ, इरॅडिकेट म्हणजे आम्ही याला मुळापासून नष्ट करणे असं म्हणतो आहे. काय? इरॅडिकेटेड. तो जो डिसीज आहे तो मुळापासून त्या ठिकाणी नष्ट केलाय, त्याला आम्ही निर्मूलन असा शब्द सुद्धा वापरतो. कोणता? निर्मूलन. तिचं त्या रोगाचं पूर्ण निर्मूलन झालेलं आहे. मग प्रिझर्व, रिमूव्ह, थ्रोन, एलिमिनेटेड. बघा, निर्मूलनाच्या विरुद्धार्थी शब्द येतो या ठिकाणी प्रिझर्व असं आपण त्याला म्हणतो आहे. निर्मूलनाचा विरुद्धार्थी शब्द जे की जिथे अजून निर्मूलन झालेलं नाहीये किंवा तो वाढतो आहे असं आम्ही म्हणू शकतो. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, तुम्हाला इथे वाक्य दिलेलं आहे, द गव्हर्नमेंट क्लेम्स टू बी डुईंग ऑल इट कॅन टू इरॅडिकेट. बघा, इरॅडिकेट सेम तुम्हाला ते दिसतंय. तो प्रश्न जर बघितला, इरॅडिकेट सेम प्रश्न आहे दोन्ही ठिकाणी. प्रिझर्व म्हणतोय आपण. पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न आहे, द वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड. बघा, ॲमॅलगेमेट हा शब्द आलेला आहे. आपण आधी बघितलं, सेपरेट, वेगळं करणं, विलग करणं, आयसोलेट हा शब्द वर वापरला होता. त्याच्यानंतर कॉम्प्लॅसेन्सी हा शब्द आहे. बघा, कॉम्प्लॅसेन्सी हा शब्द या ठिकाणी आहे, नवीन शब्द आहे. याला काय म्हटलं जातं माहिती का? समाधानी असण्यासाठी हा शब्द वापरला जातो. समाधानी असणे, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतोय बाबा, समाधानी. मग ते कॉम्प्लॅसेन्सीचा विरुद्धार्थी शब्द समाधानी नसणे, त्यासाठी आम्ही सॅटिस्फिकेशन, तर त्याचा समानार्थी शब्द येतोय हॅपीनेस, कम्फर्ट. ठीक आहे, पण हे नाही, डिससॅटिस्फिकेशन हा त्याचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे. कशाचा? कॉम्प्लॅसेन्सीचा विरुद्धार्थी शब्द डिससॅटिस्फिकेशन. पुढे आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे. बघा, इथे तुम्हाला दिलंय बॉइस्टरस. बॉइस्टरसचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. पीसफुल, नॉयजी, लाऊड, ओव्हर एक्साइटेड. आता बॉइस्टरस म्हणजे माहिती का? याला आम्ही असं दंगेखोर, मस्ती करणारा, ढिंगाणा घालणारा असं म्हणत असतो. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द पीसफुल हा येतो आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने 30 प्रश्न, 30 ऑपोजिट मिनिंग्स आपण या ठिकाणी बघितलेले आहे. निश्चितपणे तुम्हाला याच्यातून फायदा होईल. तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला, जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईबर झाले तर नक्कीच पुढचे लेक्चरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटत राहणार आहेत. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.